नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण अरुण सावळेकर यांची सोनचाफा ही कथा ऐकणार आहोत. दादा, माका सोनचाफ्याची फुला. आईने डोळे वटारून ताईकडे पाहिले. ताई लगेच गप्प झाली. दत्ताराम कसनुस हसला. आईने दिलेले मोजके पैसे, त्यात मासळी, चहाची भुकटी, कांदे आणि तंबाखूची पुडी, ही आईची यादी. पाठोपाठ ताईचे काकुळतीचे शब्द. दादा, माका सोनचाफ्याची फुला. ताईने सोनचाफ्याची फुलं मागवणे यात तिचा काय दोष? फुलं डोक्यात माळली की ताई किती सुंदर दिसते, परीराणीसारखी. फुलांची शोभा काही निराळीच असते. आपल्या दारावरून देवळाकडे रोज बामणाच्या बायका जातात. किती किती फुलं माळतात त्या. नुसती फुलांची आरास. ताईने फुलं मागितली म्हणून आई तिच्यावर कावली. आईचा तरी काय दोष? भात शिजवण्यापुरते तांदूळ नाहीत घरात. पेजेवर राहायची पाळी येते दिवसाड. आणि ताईला हवी सोनचाफ्याची फुलं. फुलं काय खायची वस्तू आहे? पंख न फुटलेल्या पाखराला उबदार घरट्यातून हुसकून लावावे, त्याप्रमाणे दत्तारामला कपडे नीटनेटके नाहीत, पुस्तके, वही, पेन्सिल, शाळेचे साहित्य नाही आणि अभ्यासात गती नाही, या सबबीवरून शाळेतून हाकलून काढण्यात आलेले. बाप गेला, बापाबरोबर दत्तारामचे शिक्षणही संपले. आपल्याबरोबरची मुलं यंदा 7वीच्या परीक्षेला बसणार, पास होणार. त्यांना मास्तरकीची नोकरी मिळणार. ते पैसा अडका मान मिळवणार आणि आपलं आयुष्य बांडगुळासारखं व्यर्थ. जगात कुणी कुणाचं दुःख वाटून घेत नसतो. आपल्या वाट्याला येईल ते मुकाट्याने सोसत राहायचं. डोळे पुशीत दत्ताराम बाजारात निघाला. मी अंग मोडून काम करेन, पैसे मिळवीन आणि ताई करता सोनचाफ्याची फुलं नेईन म्हणजे नेईन, या निश्चयाने बाजारात कामासाठी धडपडू लागला. 13-14 वर्ष वयाच्या मुलाला कोण कसलं काम देणार? बाजारात घुटमळताना त्याने पाहिलं, एक फुलमाळी ताज्या फुलांनी भरलेली पाटी घेऊन बाजारात दाखल होताच त्याच्या अवतीभोवती ही गर्दी झालेली. गर्दीत घुसलेल्या दत्तारामाच्या नजरेत दिसली पिवळी धमक सोनचाफ्याची ताजी फुलं. सोनचाफा विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आणि 5 मिनिटात पाटी रिकामी देखील झाली. ताईला सोनचाफ्याचं फूल घेऊन द्यायचं दत्तारामाचं स्वप्न हवेतच विरलं आणि तो सावध झाला. आईने दिलेल्या मोजक्या पैशात ताईची सोनचाफ्याची अभिलाषा तो कशी पुरी करणार होता? दत्ताराम झटकन मागे फिरला. मागे वळताना त्याचा धक्का लागताच त्याला कुणीतरी शिव्या हसडल्या. डोळे फुटले मेल्याचे? दत्तारामने भित्र्या नजरेने मागे वळून पाहिले. तो फुलवा भावीण. गावात धनिकांचे उंबरठे पूजणारी आणि उत्तमपणे वागणारी फुलवा भावीण. दत्ताराम मुकाट्याने बाजूला झाला. फुलमाळ्याकडून खरेदी केलेली सोनचाफ्याची फुले केसात खोचत ठुमकत मुरडत फुलवा निघून गेली. फुलवा सहजपणे पैसे फेकून चाफ्याची फुले खरेदी करते आणि माझ्या ताईला एक सुद्धा फूल मिळत नाही. काही काम न करता फुलवा गावात मिरवते, चैनीत राहते, छान छान पातळं नेसते आणि भरपूर कामे करून देखील आपल्या आईला आणि ताईला पोटभर भात देखील मिळत नाही. या भाबड्या विचारात पोरगेल्याशा दत्तारामचे डोके ठणकू लागले. सोनचाफ्याची फुले विकणाऱ्या माणसाचा तो शोध घेऊ लागला. फुलमाळी एव्हाना फुले विकून निघून सुद्धा गेला होता. दत्ताराम विचार करू लागला, थोड्या भांडवलात किती छान धंदा. मला देखील जमेल फुले विकायला. बक्कळ पैसे मिळतील. हवी तेवढी सोनचाफ्याची फुले ताईला रोजची रोज देता येतील. आईच्या ताईच्या अंगावर नेसती फटकुरे असतात. अंगावर नेसायला त्यांना पातळे घेता येतील. विचारमग्न दत्तारामच्या रोमारोमात भिनलेली, तनामनात रुजलेली कोकण भूमी जागी झाली. तांबडी माती, निळे आकाश, मुसळधार पाऊस, उंच उंच उंटाच्या काफिल्याप्रमाणे वाटणाऱ्या टेकड्या, लाटांच्या तांडवाने खळखळणारा समुद्र, सागराची घनगंभीर गाज, शहाळ्याचे मधुर पाणी,
अबोलीचा रंग, बकुळीचा गंध, रूप रंग गंधाने वेडावलेल्या दत्तारामाच्या ध्यानात आले. आपल्या बाबांनी काका नाईकाच्या बागेत फार वर्षापूर्वी 1-2 सोनचाफ्याची झाडे लावली होती. बाबा त्या झाडांची जातीने मशागत करीत. बाबाने आणलेली सोनचाफ्याची फुले आईनी ताई हौसेने डोक्यात माळीत. दत्तारामच्या अंगात उत्साह संचारला अन हर्षोन्मादात तो धावतच काका नाईकांच्या घरी दाखल झाला. काका परडीतल्या सोनचाफ्याच्या राशी व्यवस्थित रचून ठेवीत होते. त्यांनी एकवार दत्तारामकडे पाहिले न पाहिल्यासारखे करून पुन्हा कामात व्यग्र झाले. काकांची शोधक नजर दत्तारामला न्याहाळीत होती. क्षणभराने दबक्या आवाजात दत्तारामने विचारले, काका, सोनचाफा खंडाने द्याल का? अरे वा, लवकर जाग आली तुला. खंडाने घेऊन सोनचाफ्याचे काय करणार? चाफ्याची फुलं बाजारात विकून 4 पैसे कमवीन. घरात लई तंगी चालली. आई ताई मी भाताच्या पेजेवर गुजराण करतोय. फुलं काढून बाजारात विकणं जमेल का तुला? न जमायला काय झालं? माझ्या बाबांनीच लावली होती 2 सोनचाफ्याची झाडं. एकच चाफा दिसतोय, दुसऱ्याचं काय झालं? दुसरं मुसळधार पावसात मोडून मरून गेलं. तुझ्या बापाने उपकारच केले होते माझ्यावर सोनचाफा लावून. घसघशीत मजुरीचे पैसे दिले होते त्याला. दत्ताराम मुकाट्याने उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरची लाचारी पाहून काका नाईकाने अलगदपणे फुलांच्या सौद्याची गोष्ट काढली तसा दत्ताराम खुलला. झाडावर चढून दत्तारामने सोनचाफ्याची फुले काढावीत. काकांच्या देवपूजेला अन घरातल्या स्त्रियांना ती आधी द्यावीत अन उरलेली बाजारात विकून निम्मे पैसे काकांना आणून द्यावेत असा सौदा पक्का झाला. काकांच्या कावेबाजपणाच्या जाळ्यात दत्ताराम अडकला होता. आनंदाच्या भरात सोनचाफा नव्हे तर स्वर्गच हाती आल्याचा त्याला भास होऊ लागला. दत्ताराम खारीसारखा सोनचाफ्याच्या झाडावर चढला. आकाशातील चांदण्या वेचाव्या तसे सोनचाफ्याची फुले तोडू लागला. त्या दिवसाची दुपार दत्तारामच्या चंद्रमौळी घरात सोनचाफ्याच्या सुगंधाने दरवळून गेली. आई आनंदून गेली. ताई हर्षभराने नाचू लागली. फुले विकून आलेल्या थोड्याशा पैशांची ओंजळ नव्हे आपली पहिली कमाई आईच्या हवाली करताच त्या माऊलीने मुलाला जवळ घेऊन कुरवाळले. रोज न चुकता सोनचाफ्याच्या झाडावर चढताना दत्ताराम विलक्षण आनंदात असायचा. सोनचाफ्याच्या पर्णभरात दिसेनाचा होऊन फुले खुडताना त्याच्या हाताची बोटं देखील मंद मधुर गंधाने गंधित होऊन जायची. काकांनी पूजेसाठी 2-4 फुले जास्त घेतली काय किंवा घरातल्या स्त्रियांनी थोडी अधिक फुले उचलली तरी भोळ्या भाबड्या दत्तारामला त्याची पर्वाच नसायची. फुलांच्या गणतीपेक्षा आसमंतात दरवळणारा सोनचाफ्याचा गंध, त्याची गणती कोण आणि कशी करणार? फुलं तोडणीच्या अगदी पहिल्या दिवसापासून दत्तारामने पैशाची बचत करायला सुरुवात केली. त्याने मनात पक्के ठरवले होते, थोडे अधिक पैसे साठले की ताईसाठी पातळ घ्यायचे. सोनचाफ्याची डिझाईन असलेले सुंदर पातळ आणि फुलवाच्या अंगावर असते तसे छान छान पातळ. दमून भागून उशिरा बाजारातून परतणारा दत्ताराम आपल्या मनोराज्यात गुंतून गाढ झोपी जायचा. पहाटे स्वप्नात आपली ताई सोनचाफी फुले असलेले पिवळे धमक पातळ नेसून आपल्याला ओवाळते. तिच्या पातळाचा सोनचाफी गंध घरभर पसरलाय असे दत्तारामला भास होत. फुलांनी भरलेले झाड काय आणि ती फुलं खुडणारा मी काय, दोघेही कधीतरी पानमोकळे होऊन आडवे होणार याची जाणीव त्या पोर वयातल्या दत्तारामला कशी होणार? स्वप्नात हरवलेल्या दत्तारामला हलवून जाग केलं की त्याच्या किलकिल्या डोळ्यात ताईच्या अंगावरचे जीर्ण फाटके लुगडे पाहून तो दुःखी कष्टी व्हायचा. मुसळधार पावसाच्या दिवसात कोकणात पाऊस अखंडपणे कोसळायचा. जरा सुद्धा उसंत न घेता कोसळणाऱ्या पावसाने रानावनातला कानाकोपरा निथळत असायचा. चिंब ओल्या बोरी बाभळी, चिंचवड, पळस पिंपळ ओले त्या सौंदर्याने मनाला भुरळ घालीत राहायच्या.
त्या दिवशी पावसाने नुसते थैमान मांडले होते. कोसळणाऱ्या सरी सरींनी दत्तारामच्या घरात गळती लागली होती. गाढ झोपेत असलेल्या दत्तारामचे अंथरूण भिजून चिंब झाले होते. आईच्या हाकाट्याने खडबडून जागे झालेल्या दत्तारामला खोलीतली गळती जाणवली. तो तडक झोपडीच्या दारापाशी आला. पाऊस अखंडपणे कोसळत होता. दत्तारामच्या नजरेसमोर निथळत असलेली ताजीतवानी सोनचाफ्याची फुले दिसू लागली. तुफानी पावसाच्या माऱ्यात झाडावर चढून फुले काढणे केवळ अशक्य होते. भराभर आवरून दत्ताराम भर पावसात बाजारात पोहोचला. बाजार ओस पडला होता. थोड्या वेळात छोट्याशा टोपलीत चाफ्याची निवडक फुले घेऊन आलेला माळी दिसताच सुखावलेल्या दत्तारामचा खिन्नपणा दूर पळाला. धावत पळत काकांच्या घरी पोहोचताच बागेतल्या सोनचाफ्याचे झाड निथळत असल्याचे दिसले. निसरडे झालेल्या झाडावर चढणे म्हणजे जीव घेण्या संकटाला सामोरे जाण्यासारखे होते. दत्ताराम क्षणभर थांबला. नंतर बांबूला लावलेल्या आकड्याने दत्तारामने मिळतील तितकी फुले काढली. नेहमीपेक्षा कमी फुले मिळाली. फुले टोपलीत भरतो न भरतो तोच काका बाहेर आले. त्यांनी पूजेसाठी फुले घेतली. पाठोपाठ घरातल्या स्त्रिया देखील आल्या. त्यांनी सढळ हाताने फुले गोळा केली. त्यानंतर काकांच्या सुनबाईला संध्याकाळच्या हळदी कुंकवाकरता लागणारी फुले वेचू लागता ही माणसे आपल्या अंतःकरणाचे लचकेच तोडून नेत आहेत असे दत्तारामला वाटले. टोपली जवळजवळ रिकामी होत असताना डोमकावडीसारखी फुलवा भावीण तिथे टपकली आणि तिने दत्तारामच्या पुढ्यातील टोपलीवर झडप घातली. ओस पडला सारा बाजार, एक फूल नाही मेले कुठे, असं म्हणत टोपलीतली फुलं ती भराभरा वेचू लागली. फुलवाताई, ती फुलं विकायला ठेवलीत, दत्ताराम सडेतोडपणे बोलला. विकायला? मला फुलं विकतोस मुडद्या? फुलवा चवताळून म्हणाली. ही गडबड ऐकून काका तिथे आले. इतकी फुलं फुलतात अंगणात, पण एक दिवस देखील? काकांकडे लटक्या रागाने पाहत फुलवा म्हणाली. अगं, ही देवाला ठेवली आहे, ती सुद्धा घे हवी तर. काका लाळघोटेप्रमाणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले. काकांचा लोचटपणा पाहून दत्ताराम सरद झाला. अन तुमचा हा चमचा मला पैसे मागतो? मला? अरे, फुलवाला दिलेली फुलं म्हणजे घरातली फुलं, त्याचे कुठले पैसे मागतोस? काका निर्लज्जपणे म्हणाले. मला ताई म्हणतो मेला. ताई माई ऐकायची सवय नाही, इति फुलवा. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीबद्दल उसळून आपले प्रांजळ मत मांडावे किंवा रानवटपणे वाद घालावा, त्यापेक्षा ही दिंडी आपली नव्हेच अशा प्रामाणिक जाणीवेने दत्ताराम खिन्नतेने ओसरीच्या पायऱ्या उतरू लागला. सोनचाफा लावला माझ्या बाबांनी, त्याची देखभाल मशागत केली बाबांनीच, असे असताना आणि मी फुले काढून सुद्धा माझ्या ताईला एकही फूल मिळू नये? बाजारात फुलांना मागणी आणि मोल असताना हे काका त्यांच्या घरातल्या स्त्रिया, सुनबाई आणि त्या चांडाळ फुलवाने फुकट फुले लुटून न्यावीत, हा काय न्याय झाला? निरागस दत्तारामच्या प्रश्नांना कोण उत्तरे देणार? चाफ्याच्या झाडाभोवती घुटमळताना दत्तारामने पाहिले. पानापानाआड सोनचाफ्याची फुले उघडली होती, पण निसरड्या झाडावर चढणे धोक्याचे होते. दत्तारामच्या मनात पुन्हा त्याच्या ताईचे विचार घोळू लागले. काही झाले तरी आज ताईला सोनचाफा मिळवायलाच हवा. पुढच्याच क्षणी निकराने दत्ताराम निसरड्या झाडावर चढू लागला. पाय निसटत होते, पण हाताची पकड भक्कम होती. दत्ताराम वर वर चढत होता. हाताला आलेली फुलेखुडी तो काखेला लटकवलेल्या पिशवीत टाकत होता. पिवळ्या धमक चाफ्याच्या पाना फुलांच्या गर्दीत तो कधी दिसेनासा व्हायचा. झाडाच्या शेंड्यावर फुलांनी गच्च असलेली फांदी दिसताच दत्ताराम सुखावला अन पुढे झोपासून फुलांनी लगडलेली फांदी धरण्याच्या प्रयत्नात निसरड्या झालेल्या झाडावरून त्याचा पाय निसटला. त्यासरशी हाताची पकड देखील सुटली. आई ग, हे दोनच शब्द हवेत विरले आणि पुढच्याच क्षणी धप असा आवाज आसमंतातील वातावरण भेदून गेला. काकांच्या घरात हळदी कुंकवाचा समारंभ झोकात सुरू होता.
सवाष्ण बायका हातात ताजेतवाने सोनचाफ्याचे फूल पडताच काकांच्या सुनेचे तोंड भरून कौतुक करीत होत्या. तुमचं काय बाई, काका नाईकाच्या एकुलत्या एक सुनबाई तुम्ही. नंदनवनातील फुलं देखील मिळतील तुम्हाला विनासायास. मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेलेले काका समोर फुलवा भाविणी दिसताच पागळले अन लोचटपणे म्हणाले, अरे वा, डोक्यात अख्खा सोनचाफा बहरलाय की. आपल्या गरीबाला 4 फुले मिळतील का? तशी नटवी फुलवा लाजत म्हणाली, यावं यावं, सोनचाफा तुमचाच आहे, घ्यावं हवी तेवढी फुलं खुडून. तिकडे दत्तारामच्या झोपडीत जणू आकाश कोसळले होते. आई आणि ताई अर्धमेल्या झालेल्या दत्तारामच्या चोळामोळा देहाला कवटाळून धाय मोकलून रडत होते. भोवतालच्या स्मशान शांततेला त्यांचा जीव घेणा आक्रोश हृदय पिळवटून टाकीत होता. दत्तारामने काखेला लटकवलेल्या पिशवीतील सोनचाफ्याची फुले इतस्तः विखुरली होती अन जणू ताईला खुणावीत होती, घे, हवा तेवढा सोनचाफा घे. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अरुण सावळेकर यांची सोनचाफा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.